Hello everyone. Welcome to Teachcraft Education, an online platform. तुम्हाला माहीतच असेल जर तुम्ही ही सिरीज फॉलो करत असाल तर आपण एक इंग्लिश ग्रामरची सिरीज चालू केलेली आहे विच इज शून्य ते शिखरापर्यंत. म्हणजेच आपण बेसिक पासून ते ॲडव्हान्स लेवलचं ग्रामर शिकणार आहोत आणि त्यामध्ये सगळे टॉपिक्स कव्हर होणार आहेत. नॉट नेसेसरी की फक्त गव्हर्नमेंट एक्झामसाठीच इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला रेग्युलर जर इंग्लिश शिकायचं आहे तरीही ही सिरीज खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये आम्ही खूप सारे एक्झाम्पल्स ही सॉल्व्ह करतो. म्हणजेच एक आयडिया येते की कन्सेप्टमध्ये काय क्लॅरिटी येण्यासाठी. ओके, सो लेट स्टार्ट. आजचा टॉपिक आहे ॲडवर्ब. काल आपण वर्ब बघितला. जर तुम्हाला वर्ब नसेल माहिती तर तुम्हाला ॲडवर्ब ही नाही कळणार. सो सगळे लिंक्ड आहेत टॉपिक. जर तुम्हाला एकाने एक कनेक्शन करून शिकायचं सो यू हॅव टू स्टार्ट फ्रॉम द फर्स्ट लेक्चर. पहिल्या लेक्चर पासून तुम्ही स्टार्ट करा अँड देन कम टू दिस लेक्चर. ओके, सो ॲडवर्ब. ॲडवर्बला मराठीमध्ये म्हणतात क्रिया विशेषण. सो जेव्हा कधीही एक वर्ड असेल त्याला जर आपण मोडिफाय केलं किंवा वर्बला थोडंफार मोडिफाय करतो तो शब्द. ओके, आणि काय होतं की एका सेंटेन्समध्ये यूज केलं जातं आणि त्यात तो आपल्याला सांगतो की कसं, काय, कुठे. ओके, हे आपल्याला नाउन बद्दल एक्सप्लेनेशन देतं. तर त्या शब्दाला आपण म्हणतो ॲडवर्ब. ओके, आपण डेफिनेशन बघूयात. An adverb is a word that modifies or describes a verb. verb म्हणजेच क्रियापद. आपण शिकलो आहोत लास्ट लेक्चर मध्ये. ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. म्हणजेच तो काय करतो, तो जो शब्द आहे, ऍडवर्ब जो शब्द आहे तो काय करतो, आपली क्रियापद किंवा विशेषण किंवा दुसरा कुठलाही ऍडवर्ब असेल, स्वतःच ऍडवर्ब असेल तर त्याला थोडा चेंज करतो. ऑर अन एंटायर सेंटेन्स, कधी कधी पूर्ण सेंटेन्स ही याच्यामध्ये चेंज होतो. ओके, इट टेल्स अस हाऊ, वेन, वेअर अँड हाऊ ऑफन जस्ट अ सेकंड. येस, और टू व्हॉट एक्सटेंट समथिंग हॅपन्स. ओके, याचाच अर्थ की कोणतीही एक सेंटेन्समध्ये आपल्याला डिस्क्रिप्शन दिलेलं असतं की कोणतीही गोष्ट कशी, कुठे आणि कधी होणार आहे किंवा दुसरा काही प्रश्न त्याच्यामध्ये मेन्शन असेल तर तो तो कोणत्या एक्सटेंट म्हणजे किती लिमिट पर्यंत होऊ शकतं हे आपल्याला ॲडवर्ब मधून कळतं. तर त्याचं मराठीमध्ये डेफिनेशन बघा. ॲडवर्ब म्हणजेच क्रियाविशेषण. म्हणजे असे शब्द जे क्रियापद म्हणजेच वर्ब, विशेषण ॲडजेक्टिव्ह किंवा दुसरे क्रियाविशेषण म्हणजेच अनादर ॲडवर्ब किंवा संपूर्ण वाक्याची माहिती अधिक स्पष्ट करतात. ओके, म्हणजेच आपल्याला जो वाक्य आहे तो अजून क्लिअर समजतो. कशामुळे? ॲडवर्ब मध्ये. जर तो वर्ब आहे तर त्याची अजून जास्त आपल्याला क्लॅरिटी येते किंवा तो ॲडजेक्टिव्ह म्हणजेच विशेषण असेल तर त्याची ही क्लॅरिटी अजून असेल. तुम्हाला अजूनही कन्फ्युजन असेल की ॲडजेक्टिव्ह काय असतं, ॲडवर्ब आता आपण शिकतच आहोत, आणि वर्ब काय असतं, त्याचा तुम्हाला अर्थ शिकायचा आहे किंवा तुम्हाला याची कन्सेप्ट शिकायचे आहेत विथ एक्झाम्पल्स इन डिटेल आणि जे एक्स्ट्रा टेबल्स ही दिलेले आहेत त्याचे लेक्चर्स मी ऑलरेडी पोस्ट केलेले आहेत, तर तुम्ही जाऊन बघू शकता. ते आपल्याला सांगतात म्हणजे ते आपल्याला काय, आपण काय प्रश्न केल्यावर आपल्याला कळतं की हा शब्द ॲडजेक्टिव्ह आहे. सो तो आहे हाऊ म्हणजेच कसे, वेन म्हणजे केव्हा, वेअर म्हणजे कुठे, हाऊ ऑफन म्हणजे किती वेळा, टू व्हॉट एक्सटेंट म्हणजे कितपत. सो हे सगळे क्वेश्चन्स जर आपल्याला सेंटेन्स मधून आपण जर हे क्वेश्चन्स विचारले त्या वाक्याबद्दल तर आपल्याला जो शब्द मिळतो त्याचं उत्तर म्हणून, तर तो शब्द काय असतो, तो शब्द असतो ॲडवर्ब. ओके, सो कसे, केव्हा, कुठे, कुठे, किती वेळा आणि कितपत ह्याचं जर उत्तर आपल्याला मिळालं तर तो शब्द ॲडवर्ब असतो एका वाक्यामधून. ओके, आय होप तुम्हाला कळलं असेल ॲडवर्ब काय असतं. कधीही एका विशेषण किंवा क्रियापद म्हणजेच वर्ब किंवा ॲडजेक्टिव्ह किंवा अनादर क्रियापद असेल किंवा अनादर क्रियाविशेषण असेल तर त्याला तो काय करतो, थोडासा चेंज करतो की कधी कधी पूर्ण वाक्यालाही तो चेंज करू शकतो. त्या शब्दाला आपण म्हणतो ॲडवर्ब किंवा क्रियाविशेषण. ओके, आता ह्याच्यामध्ये ॲडवर्ब मध्ये जर तुम्ही बघत असाल, वर्ब हा शब्द आहे, ॲड आणि वर्ब म्हणजेच तो वर्बच्या बद्दल अजून जास्त इन्फॉर्मेशन देतो. ओके, वर्ब बद्दल अजून जास्त सांगतो. ही रन्स फास्ट. सो रन काय आहे, रन हे क्रिया आहे आपल्याला माहिती आहे, रन हा वर्ब आहे आणि ॲडवर्ब काय आहे इथे, फास्ट हा ॲडवर्ब आहे. तो कसा पळतोय, सो कसा म्हणजे हाऊ. आता आपण लास्ट स्लाइड मध्ये बघितलं की जेव्हा कधी आपण हे प्रश्न विचारतो हाऊ,
ओके, म्हणजे कसा. सो कसा जेव्हा आपण विचारतोय तर कसा कसा पळतोय, फास्ट पळतोय. सो फास्ट हा जो शब्द आहे तो काय आहे, ऍडवर्ब आहे. सो याच्यामधून आपल्याला कळतंय की ऍडवर्ब कसं ओळखायचं. ओके, सो ही रन्स फास्ट, हा फास्ट काय झाला, हा ऍडवर्ब झाला. कसा पळतोय, फास्ट पळतोय. सो फास्ट हा शब्द ऍडवर्ब आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, द ट्रेन अराइव्ड यस्टरडे. सो अराइव्ड हे झालं वर्ब. ओके, अराइव्ड म्हणजे त्या स्टेशनवर पोहोचली. ओके, सो अराइव्ड काय झाला, पोहोचणे काय आहे, एक वर्ब आहे. वेरॅज कधी पोहोचली, वेन ह्या शब्दाचं उत्तर आपल्याला मिळतंय, म्हणजेच कधी, राईट. सो वेन ह्या शब्दाचं जेव्हा आपल्याला उत्तर, ह्या प्रश्नाचं जेव्हा आपल्याला उत्तर मिळतंय, सो वेन म्हणजेच यस्टरडे म्हणजेच काल. सो हा वर्ब, हा जो शब्द झाला तो काय झाला, ऍडवर्ब झाला. सो इथे यस्टरडे काय आहे, ऍडवर्ब आहे. वेन या प्रश्नाचं आपल्याला त्याच्यातून उत्तर मिळतंय यस्टरडे म्हणजेच काल. सो काल हा शब्द, यस्टरडे हा शब्द झाला ऍडवर्ब. नेक्स्ट एक्झाम्पल, दे लुक्ड एव्हरीवेअर. सो लुक्ड म्हणजेच बघणे. सो बघणे इज अ वर्ब. ओके, म्हणजेच क्रियापद आहे. आणि एव्हरीवेअर, सो कुठे बघ, म्हणजे कुठे बघितलं त्याने, वेअर. वेअर म्हणजेच कुठे. या शब्दाचं आपल्याला, या प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळतंय वेअर. सो वेअर इज अ ऍडवर्ब. ओके, म्हणजेच क्रियाविशेषण आहे. वर्ब काय आहे, लुक्ड म्हणजेच क्रियापद. लुक्ड हा क्रियापद आहे आणि ऍडवर्ब एव्हरीवेअर हा क्रियाविशेषण आहे. सो वेअर या प्रश्नाचं आपल्याला उत्तर एव्हरीवेअर मिळतंय. सो एव्हरीवेअर हे क्रियाविशेषण आहे म्हणजेच ऍडवर्ब आहे. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल, शी इज व्हेरी इंटेलिजंट. सो शी इज व्हेरी इंटेलिजंट. सो इंटेलिजंट आपण आधी शिकलो आहोत की कधीही कोणत्याही नाउन बद्दल काही स्पेशल इन्फॉर्मेशन दिली असेल, ती ब्युटिफुल आहे, अगली आहे किंवा स्लीपी आहे, सो हे सगळ्या गोष्टी काय आहेत, ऍडजेक्टिव्ह आहेत त्या सब्जेक्ट बद्दल किंवा त्या नाउन बद्दल. ओके, सो इथे काय ऍडजेक्टिव्ह आहे, इथे इंटेलिजंट म्हणजेच हुशार आहे. सो हुशार त्या व्यक्तीचं विशेषण झालं, त्या नाउनचं, त्या शी इज अ गर्ल म्हणजेच त्या व्यक्तीचं काय झालं, विशेषण झालं इंटेलिजंट हा शब्द. म्हणून इंटेलिजंट हा ऍडजेक्टिव्ह झाला. तर आपण आता शिकलो की ऍडजेक्टिव्ह समोरही हा शब्द लागू शकतो किंवा वर्बच्या समोर म्हणजेच क्रियापदाच्या समोर. सो ऍडवर्ब, इथे ऍडवर्ब काय झाला, व्हेरी. ओके, सो व्हेरी हा शब्द इथे ऍडवर्ब आहे बिकॉज 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 त्यांनी, जस्ट अ सेकंड, ओके. सो इथे लुक्ड हे वर्ब होतं, एव्हरीवेअर हे ऍडवर्ब होतं. शी इज व्हेरी इंटेलिजंट, इंटेलिजंट हे ऍडजेक्टिव्ह झालं म्हणजेच त्या व्यक्तीबद्दल विशेषण झालं. आणि हे जे व्हेरी आहे म्हणजेच ज्या ऍडजेक्टिव्हच्या समोर आलेला आहे व्हेरी शब्द हा ऍडवर्ब झाला म्हणजेच क्रिया विशेषण झाला. तर आता तुम्हाला कळलं असेल कसा तो जो शब्द आहे म्हणजेच जो ऍडवर्ब आहे तो कसा एका क्रियापदाला म्हणजेच वर्बला आणि एका ऍडजेक्टिव्हला म्हणजेच विशेषणला कसा मॉडिफाय करतो. ओके, हे तुम्हाला एक्झाम्पल्स मधून कळालं असेल. जेव्हा कधी आपण ह्या प्रश्नांचे उत्तर मिळतं आपल्याला, वेन, वेअर, हाऊ, वेन, वेअर, हाऊ, विच, हे जे असे प्रश्न आहेत त्यांचं उत्तर जो शब्द येतो तर तो शब्द ऍडवर्ब असतो. ओके, सो इथे कशी आहे ती, हाऊ इज शी, शी इज इंटेलिजंट. सो सो हाऊ ह्या शब्दाचं इथे उत्तर मिळतं आपल्याला. आणि वेअर डिड शी लुक्ड, शी लुक्ड एव्हरीवेअर, म्हणून वेअर ह्या शब्दाचं उत्तर लुक्ड आहे इथे. आणि वेन, इथे इथे वेन या शब्दाचं उत्तर मिळतं इथे हाऊ. सो हाऊ डिड ही रन, ही रन्स फास्ट. आणि वेन डिड द ट्रेन अराइव्ह, द ट्रेन अराइव्ह यस्टरडे. सो यस्टरडे हा ऍडवर्ब आहे आणि वेन शब्दाचं आपलं, वेन प्रश्नाचं आपल्याला उत्तर यस्टरडे मिळतंय म्हणून यस्टरडे हा ऍडवर्ब आहे. सो आता इथे एक पिक्चर दिलेला आहे. ही मुलगी एका बॅगेला कॅरी करते आणि आपल्याला तिच्या एक्सप्रेशन्स वरून कळतंय की ती बॅग ओझी आहे, राईट, हेवी आहे, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो. सो आपण जर ह्याच्यातून एक सेंटेन्स बनवला, दॅट द बॅग इज व्हेरी हेवी. जर मी असं एक वाक्य बनवलं ह्या पिक्चर मधून, ओके, सर तुम्हाला पिक्चर बघून पण इंग्लिशमध्ये वाक्य तयार करणे हे एक स्किल आहे, हेही आलं पाहिजे, ते पण इम्पॉर्टंट आहे. सो आपण मराठीमध्ये कसं पिक्चर्स बघतो आणि वाक्य बनवतो, तसंच इंग्लिशमध्येही कोणतंही एक पिक्चर घ्या आणि त्यामधून एक वाक्य तयार करायचा
प्रयत्न करा. जसं की आपण म्हणलं होतं की वाक्याचं स्ट्रक्चर काय असतं, एक सब्जेक्ट असतो, एक वर्ब असतं आणि एक ऑब्जेक्ट असतं. तर इथे तसंच आपण केलेलं आहे. सब्जेक्ट काय आहे, बॅग आहे. ओके, सो बॅग कशी आहे, हेवी आहे. सो हेवी, व्हेरी हेवी. हेवी हे आपण म्हणणार त्याला व्हॉट वी से, त्याच्याबद्दल विशेषण आहे, म्हणजेच ऍडजेक्टिव्ह आहे. सो बॅग कशी आहे, हाऊ इज द बॅग. हाऊ हा प्रश्न विचारला तर आपल्याला उत्तर मिळतं व्हेरी. ओके, व्हेरी. सो व्हेरी हा शब्द ऍडवर्ब झाला. ओके, आणि हेवी काय आहे, त्याच्याबद्दल विशेषण आहे. सो हेवी काय आहे, ऍडजेक्टिव्ह आहे. जसं की शी प्लेज, शी इज द बेस्ट प्लेयर. जर मी बोले शी इज the या फिर if I say she is a very good player. सो आता इथे गुड आहे ऍडजेक्टिव्ह आणि व्हेरी काय झाला इथे, ऍडवर्ब. ओके, सो तो जो गुड आहे ऍडजेक्टिव्ह आहे त्याला अजून जास्त इम्पॉर्टन्स ऍड करताय हा व्हेरी शब्द. सो व्हेरी शब्द इथे काय झाला, ऍडजेक्टिव्ह. ओके, आता आय होप तुम्हाला ऍडजेक्टिव्हचा अर्थ आणि एक्झाम्पल्स पण कळले असतील. सो जसे आपण वेगवेगळ्या टॉपिक्समध्ये बघितलं होतं की त्यांचेही काय म्हणतात त्याला, टाइप्स असतात. जसं आपण वर्ब म्हणतो त्याच्यामध्ये टाइप्स होते, राईट. प्रनाउन्समध्ये टाइप्स होते. सो आता इथे जर आपण शिकतोय ऍडवर्ब्स, ऍडवर्ब्समध्येही आपण टाइप्स बघणार आहोत काय काय आहेत. आणि मोस्टली जेव्हा आपण टाइप्स बघतो तर एक दुसऱ्याला लिंक्डच असतात. जर तुम्ही व्यवस्थित सगळे लेक्चर्स फॉलो करत असाल तर तुम्हाला माहिती आहे की हे जे टाइप्स आहेत ते खूप जास्त ओव्हरलॅप करतात. म्हणजे सगळ्यांमध्ये टाइप्स हे थोडे सेमच आहे. जसं इंट्रोगेटिव्ह म्हटल्यावर क्वेश्चन मार्कच असतो, राईट. सगळीकडे क्वेश्चन मार्क म्हणजे तो प्रश्न, आज क्वेश्चन मीन्स टू इंट्रोगेट. आणि इंट्रोगेटिव्ह काइंड हे सगळ्या कन्सेप्टमध्ये आहे. सो हे जर तुम्ही फॉलो कराल ना तर तुम्हाला त्या सगळ्यांमधलं जे कनेक्शन आहे ते लक्षात येईल. सो आय रिक्वेस्ट यू की सगळे जे लेक्चर्स आहेत इंग्लिश ग्रामरचे ते व्यवस्थित बघा, म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट हे नक्की कळतील. ओके, क्लिअर होतील. टाइप्स ऑफ ऍडवर्ब. ऍडवर्ब ऑफ मॅनर. सो मॅनर म्हणजेच काय, रीत. ओके, मॅनर म्हणजे रीत. सो ऍडवर्ब ऑफ मॅनर म्हणजेच रीत दर्शविणारे क्रियापद, हे क्रियाविशेषण, हे पहिला टाइप ऑफ ऍडवर्ब आहे. सो ते कसं कळतं आपल्याला, की कसं आपण आयडेंटिफाय करायचं हा टाइप ऑफ ऍडवर्ब. ओके, ऍडवर्ब ऑफ मॅनर. सो जेव्हा कधीही एका सेंटेन्स मधून, एका वाक्यामधून हाऊ, हाऊ या प्रश्नाचं म्हणजेच कसे या प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळत असेल तर त्या शब्दाला आपण म्हणणार ऍडवर्ब ऑफ मॅनर. हाऊ या शब्दाचं जेव्हा कधीही उत्तर मिळतं तर आपण त्या वर्डला आपण म्हणणार ऍडवर्ब ऑफ मॅनर. ओके, जसं एक्झाम्पल आपण लास्ट बघितलं, शी रन्स व्हेरी फास्ट. ओके, सो हाऊ शी रन्स फास्ट. सो आता हाऊ प्रश्नाचं तिथे उत्तर मिळालंय फास्ट. सो फास्ट हा काय झाला, ऍडवर्ब ऑफ मॅनर. सो कधीही हाऊचा उत्तर आपल्याला मिळतं, कसे या शब्दाचं आपल्याला उत्तर मिळतंय तर तो शब्द होणार ऍडवर्ब ऑफ मॅनर, म्हणजेच रीत दर्शविणारा क्रियाविशेषण. जसं एक्झाम्पल्स बघूयात. ही स्पीक्स पोलाइटली. सो स्पीक्स इथे झाला वर्ब, बोलणे, क्रियापद झालं म्हणजेच वर्ब झालं. आणि कसा बोलतोय, हाऊ, कसे, पोलाइटली. ओके, म्हणजे काइंडली, व्यवस्थित. ओके, सो पोलाइटली इथे काय झाला, ऍडवर्ब झाला. सो ऍडवर्ब काय आहे इथे, पोलाइटली हा ऍडवर्ब झाला. शी राईट्स हा वर्ब आहे. ओके, शी राईट्स नीटली. राईट्स म्हणजे लिहिणे हा वर्ब झाला, बरोबर. लिहिणे हे क्रियापद आहे. आणि कशी लिहितीये, नीट लिहितीये. सो नीटली हा शब्द काय आहे, ऍडवर्ब ऑफ मॅनर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, द बेबी स्लेप्ट पीसफुली. सो स्लेप्ट काय आहे, वर्ब आहे, झोपणे हे वर्ब आहे. सो बेबी स्लेप्ट पीसफुली. सो हाऊ डिड द बेबी स्लीप, हाऊ या प्रश्नाचं उत्तर आहे पीसफुली. सो पीसफुली हे ऍडवर्ब आहे, ऍडवर्ब ऑफ मॅनर आहे. दे फाउट ब्रेवली. सो फाउट हा वर्ब आहे, म्हणजेच त्यांनी जे आपण म्हणतो ना की कॉन्फिडेंटली फेस केलं, कॉन्फिडेंटली युद्ध केलं, तसंच ही फाउट ब्रेवली. सो फाउट हा वर्ब आहे आणि ब्रेवली हा काय आहे, ब्रेवली हा ऍडवर्ब ऑफ मॅनर आहे. आपल्याला तो जो विशेषण आहे त्याचं, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, जे वर्ब आहे
त्याला जास्त इम्पॉर्टन्स कोण देत आहे, ब्रेवली, हे त्याच्याबद्दल जास्त सांगतात. तर शब्द काय झालाय, तो शब्द आहे ऍडवर्ब ऑफ मॅनर. द स्टुडंट्स वर्कड ऑनेस्टली. सो कसे स्टुडंट्स वर्क हा वर्ब आहे, वर्क हा वर्ब आहे इथे, आणि ऑनेस्टली हा शब्द आहे ऍडवर्ब. सो स्टुडंट्सनी कसं काम केलं, ऑनेस्टली. सो ऑनेस्टली हा शब्द ऍडवर्ब आहे. ओके. द डॉग बार्क्ड लाऊडली. सो बार्क्ड म्हणजे भुंकणे. ओके. सो बार्क्ड हा शब्द आहे क्रियापद म्हणजेच वर्ब, आणि लाऊडली हा आहे ऍडवर्ब ऑफ मॅनर. ऍडवर्ब आहे आणि तो पण कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो, ऍडवर्ब ऑफ मॅनर, बिकॉज आपल्याला इथून कसे कुत्रा कसा भुंकत होता, लाऊडली. सो लाऊडली हा शब्द काय आहे, ऍडवर्ब ऑफ मॅनर आहे. शी स्माइल्ड स्वीटली. सो स्माइल्ड हा वर्ब आहे आणि स्वीटली हा ऍडवर्ब आहे. ओके. तो जो वर्ब आहे त्याच्याबद्दल जास्त इन्फॉर्मेशन आपल्याला देत आहे, म्हणून स्वीटली हा शब्द ऍडवर्ब झाला, ऍडवर्ब ऑफ मॅनर. ही अँसर्ड इंटेलिजंटली. सो अँसर्ड म्हणजेच वर्ब, उत्तर देणे, हे वर्ब झालं, क्रियापद झालं, आणि इंटेलिजंटली हे क्रियाविशेषण झालं. ओके. सो याच्यामध्ये इंटेलिजंटली हा शब्द कसे हे दर्शवत आहे, त्याचं उत्तर देत आहे. सो क्रियाविशेषण इथे काय आहे, इंटेलिजंटली. नेक्स्ट, द चाइल्ड क्राईड बिटरली. सो क्राईड म्हणजेच रडणे. सो द चाइल्ड म्हणजे एक लहान मूल खूप जोरात रडत होतं. सो क्राईड हा शब्द रडणे हे काय आहे, क्रियापद आहे म्हणजेच वर्ब आहे, आणि बिटरली हा शब्द क्रियाविशेषण म्हणजेच ऍडवर्ब आहे. सो आता एवढे एक्झाम्पल्स आपण प्रॅक्टिस केले तर ह्यामधून तुम्हाला समजलंच असेल की आपण ऍडवर्ब शब्द कसा आयडेंटिफाय करायचा. तो मोस्टली वर्बच्या किंवा ऍडजेक्टिव्हच्या पुढे किंवा मागे असाच असतो. ओके. सो तो पटकन लक्षात येतो जेव्हा आपण हे प्रश्न जेव्हा विचारतो ना, आणि त्या वाक्याकडे बघतो, जेव्हा आपण हाऊ, वेन, वेअर हे शब्द आपल्या डोक्यामध्ये येतात, हे प्रश्न डोक्यामध्ये येतात, त्याचं जे उत्तर आपल्याला मिळतं ना, तेच उत्तर ऍडवर्ब असतं. ओके. सो ऍडवर्ब ऑफ मॅनर जेव्हा आपण कसे हा शब्द किंवा हाऊ हा प्रश्न असा विचारतो, तर त्याचं जे उत्तर असतं ते असतं ऍडवर्ब ऑफ मॅनर. ओके. आता इथे हे पिक्चर दिलेलं आहे, एक मुलगा बुक वाचतोय. सो इफ आय से ही रीड्स सायलेंटली. ओके. जर मी हा शब्द मी हा सेंटेन्स, हा वाक्य असं तयार केला ह्या पिक्चर मधून, ही रीड्स सायलेंटली. सो हाऊ डज ही रीड, कसा वाचतोय तो, कसा अभ्यास करतोय, सायलेंटली. ओके. सो सायलेंटली इथे काय झालाय, ऍडवर्ब झालाय, आणि रीड्स म्हणजेच वाचणे हा वर्ब झालाय. सो तुम्ही पटकन एका वाक्य जेव्हा बघता, तर त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा वर्ब आणि किंवा ऍडजेक्टिव्ह हे पटकन पॉइंट आउट करता ना, तर तुम्हाला हे जे ऍडवर्ब आहे ते तितकंच इझी जातं पॉइंट आउट करायला. ओके. नेक्स्ट, आता जे कॉमन वर्ड्स तुम्हाला इझी जाण्यासाठी आम्ही हे वर्ड्स दिलेले आहेत की तुम्ही कसं आयडेंटिफाय करायचं की हा ऍडवर्ब ऑफ मॅनर आहे. सो असे टाइप ऑफ वर्ड्स असतात त्याच्यामध्ये, जसं की स्लोली असतं, क्विकली म्हणजेच फास्ट, स्लोली म्हणजे हळू, केअरफुली म्हणजे एकदम लक्ष ठेवून किंवा लक्ष देऊन व्यवस्थितपणे, ब्युटिफुली म्हणजे सुंदरपणे, पोलाइटली म्हणजे काइंडली, काइंडली आणि पोलाइटली बोथ सेम. ओके. सो ब्रेवली म्हणजे एकदम कॉन्फिडेंटली किंवा आपण म्हणतो त्याला शूरपणे. ओके. सो ऑनेस्टली, सॉफ्टली, लाऊडली, वेल, बॅडली. सो मोस्टली हे जे शब्दांच्या मागे LY लागलेला आहे ना, तो शब्द ऍडवर्बच असतो. ओके. सो जसं इथे बघा, सगळ्या एक्झाम्पल्स मध्ये मागे LY आहे. सो LY जेव्हा शब्द असा लागतो त्या वर्ड्सच्या मागे, कॉमन जे ऍडजेक्टिव्ह किंवा जे वर्ब्स असतात त्याच्या मागे जेव्हा आपण LY हा शब्द लावतो, तर तो काय होतो, ऍडवर्ब मध्ये येतो. इथे क्विकली आहे, हा ब्रेवली, लाऊडली आणि पोलाइटली हे ह्याचे वर्ड्स पिक्चर्स दिलेले आहेत रिलेटेड टू द वर्ड्स. नेक्स्ट आहे दुसरा टाइप ऑफ ऍडवर्ब आहे ऍडवर्ब ऑफ प्लेस. ऍडवर्ब ऑफ प्लेस, प्लेस म्हणजे स्थान. सो स्थान दर्शविणारे जे हे असतात, क्रियाविशेषण असतात, त्याला आपण म्हणतो ऍडवर्ब ऑफ प्लेस. ओके. सो इट टेल्स अस वेअर, म्हणजेच जसं आपण फर्स्ट स्लाइड मध्ये बघितलं, जेव्हा आपण कुठे हा प्रश्न विचारतो तर त्याचं जे उत्तर आपल्याला मिळतं एका जागे, स्थान रिलेटेड, तर तो होतो ऍडवर्ब ऑफ
प्लेस. जसं ऍडवर्ब ऑफ मॅनर काय होतं, हाऊ ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळत होतं, तसंच ऍडवर्ब ऑफ प्लेस मध्ये जेव्हा कुठे हा शब्दाचं उत्तर आपल्याला मिळतं तर तो शब्द होतो ऍडवर्ब ऑफ प्लेस. एक्झाम्पल, कम हिअर म्हणजे इकडे ये. सो हिअर कुठे ये, हिअर, तो हिअर हा शब्द झाला ऍडवर्ब ऑफ प्लेस. गो देअर म्हणजेच तिकडे जा. सो तिकडे हा शब्द आहे म्हणजेच देअर हा शब्द आहे. सो हा झाला ऍडवर्ब ऑफ प्लेस. ओके. द चिल्ड्रन आर आउटसाइड म्हणजेच मुले बाहेर आहेत. सो कुठे आहेत, वेअर, बाहेर. सो आउटसाइड हा ऍडवर्ब ऑफ प्लेस आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, द बर्ड्स फ्ल्यू अवे म्हणजे जे पक्षी होते ते उडून निघून गेले. सो कुठे गेले, गेले, निघून गेले. सो बाहेर गेले. ओके. सो अवे हा वर्ड आहे तो आहे ऍडवर्ब ऑफ प्लेस. अवे म्हणजे दूर. ही लुक्ड एव्हरीवेअर. सो कुठे पाहिलं, सगळीकडे, एव्हरीवेअर. सो एव्हरीवेअर हा शब्द इथे आहे ऍडवर्ब ऑफ प्लेस. शी वेंट अपस्टेअर्स, ती वरती गेली. ओके, वरच्या फ्लोअरवर गेली. सो अपस्टेअर्स हा आपल्याला प्लेस सांगताय. सो अपस्टेअर्स हा शब्द झाला ऍडवर्ब ऑफ प्लेस. नेक्स्ट, द कॅट इज इनसाइड म्हणजेच ती मांजर आतमध्ये आहे. सो कुठे आहे, वेअर, आतमध्ये. सो इनसाइड, इनसाइड हा शब्द आहे प्लेस म्हणजेच ऍडजेक्टिव्ह ऑफ प्लेस. स्टँड नियर बाय म्हणजे जवळ उभे राहा. ओके, जवळ, जवळ हा, नियर बाय हा शब्द आहे ऍडवर्ब ऑफ प्लेस. ओके, सो नियर बाय इज adverb but adverb of place. Next, we searched abroad. So abroad म्हणजेच फॉरेन, बाहेर. सो कुठे सर्च केलं, बाहेर, फॉरेन. सो abroad हा शब्द झाला adverb of place. He lives locally म्हणजे तो जवळच लोकल प्लेस मध्ये राहतो. तर लोकलचा लोकली झाला, ly ऍड झाला परत. ओके, सो परत तो adverb झाला. सो वेअर डज ही लिव्ह, ही लिव्ह लोकली म्हणजे जवळपास. ओके, लोकल एरियामध्ये. सो लोकली हा शब्द झाला ऍडवर्ब ऑफ प्लेस. सो आता इथे पिक्चर्स ही दिलेले आहेत रिलेटेड टू दॅट, की पॉइंट प्लेस म्हणजे तुम्हाला हे जे पिक्चर्स आहेत ते बघून तुमच्या मेमरीमध्ये फिट होणार की हा जो ऍडवर्ब आहे तो कशाशी रिलेटेड आहे, म्हणून त्याचे रिलेटेड पिक्चर्स दिलेले आहेत, जसं की गुगल मॅप्स आणि हे. नेक्स्ट, आता कॉमन वर्ड्स जसं आपण ऍडवर्ब ऑफ मॅनर्स मध्ये बघितलं की एलवाय जे शब्द होते आणि मोस्टली जे ऍडजेक्टिव्ह आणि वर्ब होते तर ते कशामध्ये येत होते, ऍडवर्ब ऑफ मॅनर मध्ये येत होते. राईट. सो ऍडवर्ब ऑफ जेव्हा आपण प्लेस म्हणतो, राईट, सो इथे ना असे शब्द येतात जसं हिअर म्हणजे इथे, देअर म्हणजे तिकडे, इनसाइड आत, आउटसाइड बाहेर, अबाव म्हणजे कशाच्या तरी वस्तूच्या वरती जेव्हा एक वस्तू असते तर त्याला आपण म्हणतो अबाव. अबाव, बिलो म्हणजे आता हे टेबल असेल तर त्याच्या खाली असेल तर आपण म्हणतो बिलो. किंवा किंवा एक झाड असेल. ओके, सपोज एक झाड असेल आणि आपण हे ऍक्च्युली सपोज नाही तर आता जसं मी टेबल बोलले, सो नॉट नेसेसरी की ती जी वस्तू असेल इथेच असेल, इथेही असू शकते. सो बिलो द टेबल म्हणजेच खाली. ओके, एव्हरीवेअर सगळीकडे, नाव हिअर म्हणजेच आता, अवे म्हणजे दूर, नियर बाय म्हणजे जवळ, अपस्टेअर्स वरती म्हणजे वरच्या फ्लोअरवर, आणि डाऊनस्टेअर्स म्हणजे खालच्या फ्लोअरवर किंवा खाली. ओके, अंडर ही शब्द येतो इथे, अंडर म्हणजे कशाच्याही आतमध्ये. ओके, सो अंडर द टेबल म्हणतो आपण. सो अंडर इज आतमध्ये, खाली. बिलो आणि अंडर मध्ये डिफरन्स आहे. ओके, जेव्हा बिलो आपण म्हणतो सो कोणत्याही वस्तूच्या किंवा खाली. ओके, व्हेरॅज अंडर म्हणजे कोणत्याही वस्तूच्या अंडर, आतमध्ये, खाली. जसं ट्रीच्या, देअर इज अ बॉल अंडर अ ट्री म्हणजे ट्रीच्या खाली. ओके, ट्रीच्या शॅडो मध्ये. सो दॅट इज अंडर. नेक्स्ट टाइप ऑफ ऍडवर्ब आहे ऍडवर्ब ऑफ टाइम म्हणजेच इथे आपल्याला वेळ कळणार आहे. जसं आपण ऍडवर्ब ऑफ मॅनर मध्ये बघितलं जेव्हा आपल्याला हाऊ या प्रश्नाचं उत्तर मिळत होते म्हणजेच कसे, तर ते होत होतं ऍडवर्ब ऑफ मॅनर. राईट. आणि सेकंड आपण शिकलो ऍडवर्ब ऑफ प्लेस म्हणजेच आपल्याला तिथे लोकेशन कळत होती, वेअर ह्या प्रश्नाचं आपल्याला तिथे उत्तर मिळत होतं. तो शब्द होत होता ऍडवर्ब ऑफ प्लेस. आता इथे आहे थर्ड टाइप मध्ये ऍडवर्ब ऑफ टाइम म्हणजेच आपल्याला इथे वेळ दर्शवणारे क्रियाविशेषण. ओके, सो आता आपल्याला ह्या कुठल्या प्रश्नाचं इथे उत्तर मिळतं, वेन, काल, आज, उद्या, परवा, डेट. ओके, सो हे वेन मध्ये येतात. सो टेल्स अस वेन म्हणजेच केव्हा.
टाइम कळतं. जसं एक्झाम्पल, आय मेट हिम यस्टरडे, मी त्याला काल भेटलो किंवा भेटले. सो यस्टरडे म्हणजेच काल हा शब्द काय झाला, आपल्याला टाइम सांगताय, राईट. सो यस्टरडे हा शब्द झाला ऍडवर्ब ऑफ टाइम. कम टुमोरो मीन्स उद्या या. सो उद्या, उद्या हे परत टाइम झाला. सो ऍडवर्ब ऑफ टाइम. ही अराइव्ड लेट, तो लेट आला. ओके, सो वेन, लेट. सो लेट इज अगेन ऍडवर्ब ऑफ टाइम. द एक्झाम बिगिन्स टुडे, टुडे म्हणजे आज, परत टाइम झाला. वी शाल लीव सून, कसं, लगेच, आपल्याला पटकन इथून निघावं लागेल. सो कसं, सून. सो वेन, सून. ओके, सो सून इज अगेन ऍडवर्ब ऑफ टाइम. शी हॅज ऑलरेडी इटन. ओके, सो ऑलरेडी म्हणजे आधीच खाऊन घेतला. सो केव्हा, आधीच, वेन, ऑलरेडी. ओके, सो ऑलरेडी इज ऍडवर्ब ऑफ टाइम. आणि इटन हे इथे वर्ब आहे, इथे लीव वर्ब आहे, बिगिन्स वर्ब आहे, इथे अराइव्ड हा वर्ब आहे, कम वर्ब आहे, इथे मेट हा वर्ब आहे. द मीटिंग स्टार्ट्स नाव. नाव म्हणजे आत्ता, म्हणजे वेळ, टाइम कळतो आपल्याला, नाव. ओके, सो नाव हा शब्द आहे ऍडवर्ब, म्हणजेच ऍडवर्ब ऑफ टाइम, आणि स्टार्ट्स हा आहे वर्ब. बघा, वर्बच्या मागे किंवा समोरच तो शब्द आहे, ऍडवर्ब हा शब्द. ओके, सो ही केम अर्ली म्हणजे तो लवकर आला. अर्ली कधी आला, लवकर. सो अर्ली, वेन, अर्ली. सो अर्ली इज अन ऍडवर्ब, आणि केम म्हणजे आला, सो हे वर्ब आहे. वेट अंटिल देन. ओके, अंटिल देन. सो देन म्हणजे हे हा झाला ऍडवर्ब ऑफ टाइम, आणि अंटिल हा वर्ब झाला. ओके, वेट हा वर्ब झाला, सॉरी. ओके, नेक्स्ट, देन हा म्हणजे नंतर. सो देन हा शब्द झाला ऍडवर्ब ऑफ टाइम, वेट हा झाला वर्ब. शी रिसेंटली जॉईन्ड. सो कधी, रिसेंटली म्हणजेच नुकतंच आपण म्हणतो ना, ते रिसेंटली शब्द. सो रिसेंटली हा झाला ऍडवर्ब ऑफ टाइम, आणि जॉईन्ड हा झाला वर्ब. ओके, सो मी ते टाइमचं पिक्चर दिलेलं आहे परत, बिकॉज द वर्ब इज रिलेटेड टू द टाइम. सो आता आपण एक्झाम्पल्स बघितले की कधी आपल्याला कळतं, केव्हा या शब्दाचा, किंवा कधी म्हणजे आपल्याला वेळ कळते त्या वाक्यातून, त्या वर्ड मधून, तर ते त्याचं जे उत्तर आपल्याला मिळतं, तर ते येतं ऍडवर्ब ऑफ टाइम मध्ये. जसे याचे कॉमन वर्ड्स आहेत, टुडे म्हणजे आज, टुमॉरो मीन्स उद्या, यस्टरडे मीन्स काल, नाव मीन्स आता, सून म्हणजे लगेच, लेटर म्हणजे नंतर, ऑलरेडी म्हणजे झालेलं आहे, रिसेंटली म्हणजे नुकतंच, अर्ली म्हणजे लवकर, लेट म्हणजे तुम्हाला माहितच आहे, आणि देन मीन्स नंतर. सो हे सगळे शब्द जर आपल्याला दिसले तर आपण ह्याला कोणत्या वर्ब मध्ये, ऍडवर्ब मध्ये कॅटेगराइज करणार, ऍडवर्ब ऑफ टाइम. सो तुम्हाला डिफरन्स कळला असेल ऍडवर्ब ऑफ टाइम आणि ऍडवर्ब ऑफ प्लेस मध्ये, आणि ऍडवर्ब ऑफ मॅनर मध्ये. नेक्स्ट आहे ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी किंवा वारंवारता. हे जे शब्द आहे वारंवारता, सो याचा अर्थ आहे फ्रिक्वेन्सी. जर तुम्हाला या शब्दांचे अर्थ कळाले, फ्रिक्वेन्सी काय असतं, टाइम, प्लेस, ओके, मॅनर, हे जर तुम्हाला अर्थ कळले, तर त्याच्यामध्ये जी कन्सेप्ट आहे, किंवा जर ते वाक्य तुमच्या समोर मी दिलं, तर तुम्हाला लगेच ते कॅटेगराइज करता येईल की विच टाइप ऑफ ऍडवर्ब तो शब्द आहे त्या वाक्यामध्ये. सो फ्रिक्वेन्सी मीन्स वारंवार, वारंवारता दर्शविणारे. क्रिया विशेषण मीन्स ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. सो ह्याच्यामध्ये आपल्याला काय कळतं, हाऊ ऑफन मीन्स किती वेळा. ओके, सो किती वेळा तो ते जे वर्ब आहे ते किती वेळा होत आहे, किंवा ते ऍडजेक्टिव्ह आहे ते. ओके, जसं एक्झाम्पल, ही ऑलवेज स्पीक्स ट्रूथ. ओके, स्पीक्स हा वर्ब झाला, आणि ऑलवेज म्हणजे कायम. सो हाऊ ऑफन, कायम, ऑलवेज, सतत. सो सतत हे परत आपल्याला दर्शवत आहे किती वेळा, म्हणून हा ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी झाला, ऑलवेज. शी युजली वॉक्स, ती कायम म्हणजे सतत ती काय करते, युजली म्हणजे जनरली, जनरली शी वॉक्स. सो वॉक्स हा शब्द वर्ब आहे, आणि युजली हा ऍडवर्ब आहे, ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. आय ऑफन विजिट पुणे. सो ऑफन म्हणजे पण सारखे. ओके, सो विजिट मीन्स हा झाला वर्ब, आणि ऑफन हा झाला ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. नेक्स्ट एक्झाम्पल, दे रेअरली कंप्लेन. ओके, कंप्लेन हा शब्द झाला वर्ब, आणि रेअरली म्हणजे किंचित, कधीतरी. ओके, रेअरली मीन्स कधीतरी. सो रेअरली इज ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. वी नेव्हर लाय. नेव्हर म्हणजे कधीच नाही, लाय म्हणजे वर्ब. सो नेव्हर म्हणजे कधीच नाही. सो नेव्हर हा शब्द
काय वारंवारता दाखवतोय म्हणजेच फ्रिक्वेन्सी दाखवतोय. सो नेवर हा शब्द काय झाला, ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. शी समटाइम्स फॉरगेट्स, सो कधीतरी ती विसरते. फॉरगेट्स वर्ब, समटाइम्स ऍडवर्ब. शी फ्रिक्वेंटली ट्रॅव्हल्स म्हणजे सारखी ती ट्रॅव्हल करत असते. सो फ्रिक्वेंटली किती वेळा, फ्रिक्वेंटली. सो फ्रिक्वेंटली इज ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. चिल्ड्रन जनरली प्ले आउटसाइड म्हणजे प्ले हा झाला वर्ब आणि जनरली म्हणजे हा झाला ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. नेक्स्ट, द टीचर ओकेजनली स्माइल्स. सो ओकेजनली म्हणजे कधीतरी. स्माइल्स हा वर्ब आहे आणि ओकेजनली हे ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी आहे. आय हार्डली एव्हर ईट जंक फूड. मी कधीतरी जंक फूड खाते. आय ईट हा झाला वर्ब म्हणजेच खाणे आणि हार्डली हा झाला ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. सो आपण इतके सारे एक्झाम्पल्स घेतोय तर त्याच्यामधून तुम्हाला डिफरन्शिएट करता आलं पाहिजे आता की ऍडवर्ब ऑफ प्लेस काय आहे, ऍडवर्ब ऑफ मॅनर, ऍडवर्ब ऑफ टाइम आणि आता ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी काय आहे. ओके, सो तिघांमध्येही वेगवेगळे प्रश्न विचारतो आपण आणि मग आपण त्याला कॅटेगराईज करतो अकॉर्डिंग टू त्याचं उत्तर जे येतं त्या प्रश्नाचं, त्याच्या अकॉर्डिंग आपण त्याला कॅटेगराईज करतो. सो एकदा हे एक्झाम्पल्स बघून घ्या तुम्ही की कशी आपण फ्रिक्वेन्सी डिसाइड करतो. आता यातले जर वर्ड्स तुम्हाला नोट डाऊन करायचे असतील तर यू कॅन नोट डाऊन. जसे की हे जे शब्द आहेत अंडरलाईन शब्द, जस्ट ऑलवेज, युजली, ऑफेंट, रेअरली, नेवर, समटाइम्स, फ्रिक्वेंटली, जनरली, ओकेजनली किंवा हार्डली हे शब्द आले तर हे ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी मध्ये जातात. तो सो तुमचे जे नोटबुक आणि पेन आहे ते ओपन करा आणि हे सगळे जे कॅटेगरीज आहेत, जे शब्दांचे जे वोकॅबलरी दिलेली आहे की कोणत्या टाईप ऑफ ऍडवर्ब मध्ये काय शब्द येतात हे नोट डाऊन करा. आता हा जो शब्द आहे तो, हे सगळे शब्द आहेत ते ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सीच्या अंडर तुम्ही नोट डाऊन करून घ्या बिकॉज हे इम्पॉर्टंट आहे. हे सगळे जे ऍडवर्ब्स दिलेले आहेत ते ऑल गव्हर्नमेंट एक्झाम्सच्या अकॉर्डिंग सगळे इम्पॉर्टंट आपण आणलेले आहेत. सगळे म्हणजे जे जे इम्पॉर्टंट आहेत, जे खूप जास्त फ्रिक्वेंटली आलेले आहेत ते, अगेन फ्रिक्वेंटली इथे ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी झालं. सो हे सगळे फ्रिक्वेंटली आलेले आहेत, हे सगळे नोट डाऊन करा तुम्ही ऍडवर्ब ऑफ टाइप्स ऑफ ऍडवर्ब्स आणि त्याच्या अंडरचे शब्द. नेक्स्ट आहे फिफ्थ टाइप ऑफ ऍडवर्ब, ऍडवर्ब ऑफ डिग्री म्हणजेच प्रमाण दाखवणारा. डिग्री मीन्स प्रमाण. ओके, सो हाऊ मच. आता कोणती गोष्ट जर आपण म्हणतो की किती आहे, सो किती या शब्दाचं जेव्हा आपल्याला उत्तर मिळतं, पण इथे डिफरन्स हा आहे की ह्या ऍडवर्ब मध्ये आपल्याला कळत होतं वारंवार किती वेळा होत आहे, वेराज इथे आपल्याला कळत आहे फक्त ती किती आहे, ह्याचं आपल्याला डिफरन्स कळतोय ह्या दोघांमधून. सो हाऊ मच. ओके, शी इज इथे होत आहे बट किती वेळा होत आहे हे आपल्याला इथून दिसतंय फ्रिक्वेन्सी मध्ये, आणि डिग्री मध्ये काय दिसतंय, किती आहे ते दिसतंय. ओके, शी इज व्हेरी हॅपी. किती हॅपी आहे, किती हॅपी आहे. हाऊ मच इज शी हॅपी, व्हेरी हॅपी. सो व्हेरी हा शब्द काय झाला इथे, ऍडवर्ब ऑफ डिग्री. नेक्स्ट, कॉफी इज टू हॉट म्हणजे खूप जास्त गरम आहे. सो टू हा शब्द परत डिग्री मध्ये येतो. ही ऑलमोस्ट वन म्हणजे तो ऑलमोस्ट म्हणजे जिंकण्याच्या जवळ होता. ओके, ऑलमोस्ट. सो ऑलमोस्ट कसा, हाऊ मच, ऑलमोस्ट. सो ऑलमोस्ट हा शब्द झाला परत डिग्री, ऍडवर्ब ऑफ डिग्री. आय कम्प्लिटली फॉरगॉट, पूर्णपणे विसरून गेलो. सो कम्प्लिटली हा शब्द इथे परत आहे ऍडवर्ब ऑफ डिग्री. द बॉक्स इज क्वाईट हेवी. सो हाऊ इट इज क्वाईट हेवी म्हणजे खूप जास्त हेवी आहे. सो इथे हेवी हा ऍडजेक्टिव्ह आहे, फॉरगॉट हा वर्ब आहे, वन वर्ब आहे, हॉट परत आय कॅन से इट इज ऍडजेक्टिव्ह, हॅपी पण काय आहे, वर्ब आहे. शी इज एक्स्ट्रीमली टॅलेंटेड. सो किती टॅलेंटेड आहे, खूप जास्त टॅलेंटेड आहे. सो एक्स्ट्रीमली हा शब्द आहे ऍडवर्ब ऑफ डिग्री. द रूम इज नियरली एम्प्टी, एकदम म्हणजे रूम आहे ती एकदम आसपास, एम्प्टीच्या म्हणजे ऑलमोस्ट रिकामीच आहे.
ओके, तिथे खूप कमी व्यक्ती आहेत. यू आर ॲब्सोल्युटली राईट. सो ॲब्सोल्युटली हा शब्द काय, डिग्री, ॲडवर्ब ऑफ डिग्री. द आन्सर इज पार्टली करेक्ट, म्हणजेच अर्धा, म्हणजे थोडा बहुत करेक्ट आहे आणि थोडं रॉंग आहे. सो थोडा बहुत बरोबर आहे. सो पार्टली मीन्स थोडा. आय टोटली ॲग्री, म्हणजे मी पूर्णपणे ॲग्री करते. सो टोटली इज अगेन ॲडवर्ब ऑफ डिग्री. सो अंडरलाईन वर्ड आहेत ते सगळे डिग्री, ॲडवर्ब ऑफ डिग्री मध्ये येतात, जसे व्हेरी, टू, ऑलमोस्ट, कम्प्लिटली, क्वाइट, एक्स्ट्रीमली, नियरली, ॲब्सोल्युटली, पार्टली आणि टोटली. आता इथे बघा LY चे शब्द इथेही आहेत. सो जेव्हा कधी LY चे वर्ड्स येतात, मोस्टली जनरली LY चे वर्ड्स असतात ते ॲडवर्ब मध्ये येतात. नेक्स्ट, आता कॉमन वर्ड्स काय आहेत त्याच्यामध्ये आपण आताच डिस्कस केले. व्हेरी, टू, क्वाइट, ऑलमोस्ट, नियरली, एक्स्ट्रीमली, ॲब्सोल्युटली, फुल्ली, पार्टली, टोटली, रॅदर आणि फेअरली. इथे टू, द फूड इज टू गुड टू वेस्ट. सो टू शब्द इथे काय झाला, ॲडवर्ब ऑफ डिग्री. ओके, इथे ही जी कार आहे ते या मुलाच्या खूप जास्त जवळ आहे. सो नियरली, आय वॉज नियरली गोइंग टू हिट द कार. ओके, सो नियरली इथे काय झाला, नियरली पण इथे परत ॲडवर्ब ऑफ डिग्री. नेक्स्ट आहे सिक्स्थ टाइप ऑफ ॲडवर्ब ऑफ रिझन, म्हणजेच कारण दर्शविणारे क्रियाविशेषण. सो इथे आपल्याला कळतं वाय या प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळतं की का ते जे सेंटेन्स आहे, ते जे वर्ब आहे किंवा ते जे ॲडजेक्टिव्ह आहे ते का आहे. सो का या शब्दाचं जेव्हा आपल्याला उत्तर मिळतं तर तो जो शब्द असतो तो असतो ॲडवर्ब ऑफ रिझन. ओके, रिझन मीन्स कारण. एक्झाम्पल, देअरफॉर वी कॅन्सल्ड द ट्रिप. सो इथे देअरफॉर हा शब्द आहे ॲडवर्ब ऑफ रिझन. हेन्स ही सक्सीडेड. हेन्स हा शब्द परत ॲडवर्ब ऑफ रिझन दाखवतो. जसं की आता हे वाक्याच्या आधी युजली यूज करणारे जे वर्ड्स असतात ना, जसं देअरफॉर, हेन्स, मॅथमध्ये खूप यूज होतो ना हेन्स, तो हा कशामध्ये येतो, ॲडवर्ब ऑफ रिझन. म्हणजे आपण पूर्ण प्रूफ दाखवतो आणि ते प्रूफ दाखवल्यानंतर आपण म्हणतो की हेन्स प्रूव्ड, म्हणजेच हे सगळं आपण रिझन देतो आणि मग आपण म्हणतो हेन्स प्रूव्ड. सो ते रिझन दाखवतो. सो हेन्स हा शब्द आहे ॲडवर्ब ऑफ रिझन. जसं दज असं प्रनाऊन्स करतो आपण त्याला. सो दज द प्रोजेक्ट एंडेड. ओके, द प्रोजेक्ट संपला. सो दज हा शब्द परत ॲडवर्ब ऑफ रिझन मध्ये येतो. कॉन्सिक्वेंटली द रोड वॉज क्लोज्ड. सो कॉन्सिक्वेंटली मीन्स असं झालं म्हणून हा रोड क्लोज झाला. सो म्हणून हा जो शब्द आहे त्याच्याऐवजी आपण कॉन्सिक्वेंटली असं म्हणतो इंग्लिशमध्ये. सो या सगळ्या शब्दांचा अर्थ तोच आहे. ओके, अकॉर्डिंगली द प्लॅन चेंज्ड. ओके, सो अकॉर्डिंगली म्हणजे असं आहे म्हणून हा प्लॅन चेंज झाला आहे. सो अकॉर्डिंगली हा शब्द परत इथे ॲडवर्ब ऑफ रिझन आहे. सो असे शब्द जेव्हा सेंटेन्सच्या स्टार्टिंगला असतात, देअरफॉर, हेन्स, दज, अकॉर्डिंगली, कॉन्सिक्वेंटली, सो हे शब्द कशामध्ये येतात, ॲडवर्ब ऑफ रिझन मध्ये येतात. ओके, आपण त्याला त्याच्यामध्ये कॅटेगराईज करतो. ओके, नेक्स्ट आहे इंट्रोगेटिव्ह ॲडवर्ब्स. आता ह्याला मला एक्सप्लेन करायची गरज नाही आहे. आपण 3-4 वेळा आपण शिकलेलो आहोत की इंट्रोगेटिव्हचा अर्थ काय आहे. टू आस्क क्वेश्चन्स, जेव्हा कधीही आपण प्रश्न विचारतो किंवा त्या वाक्यामध्ये प्रश्नचिन्ह असतो तर त्याला आपण म्हणतो, क्वेश्चन मार्क असतो त्याला आपण म्हणतो इंट्रोगेटिव्ह ॲडवर्ब्स. एक्झाम्पल, म्हणजेच प्रश्नार्थक क्रियाविशेषण. टू आस्क क्वेश्चन्स. एक्झाम्पल, वेन विल यू कम. सो डब्ल्यू वाला वर्ड आणि क्वेश्चन मार्क. सो वेन हा शब्द झाला इंट्रोगेटिव्ह ॲडवर्ब. सो अकॉर्डिंग टू द नीड, अकॉर्डिंग टू द प्रश्नामध्ये काय विचारलं आहे त्याच्या अकॉर्डिंग तो ॲडवर्ब किंवा प्रनाऊन किंवा दिलेला आहे त्याच्या अकॉर्डिंग तो त्याचं जे रोल आहे ते चेंज होतं. जर मी इथे प्रनाऊन म्हटलं असतं तर वेन हा प्रनाऊन झाला असता, बट इथे विचारलं इन ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब. सो हा जो वेन आहे तो इथे ॲडवर्ब झालेला आहे. ओके, सो वेअर आणि परत क्वेश्चन मार्क, वेअर डू यू लिव्ह. सो वेअर हा शब्द परत इंट्रोगेटिव्ह ॲडवर्ब झालेला आहे. वाय आर यू क्राईंग. वाय आर यू क्राईंग, परत क्वेश्चन मार्क आणि तू का रडतोयस किंवा का रडतीयस. सो वाय हा शब्द परत काय झाला इथे, इंट्रोगेटिव्ह ॲडवर्ब. हाऊ डिड यू सॉल्व्ह इट. हाऊ आणि परत क्वेश्चन मार्क, कसं सॉल्व्ह केलं. ओके, सो हाऊ हा शब्द परत इंट्रोगेटिव्ह ॲडवर्ब मध्ये येतो. नेक्स्ट, हाऊ ऑफन डू यू एक्सरसाइज. हाऊ आणि परत
क्वेश्चन मार्क. सो हाऊ हा शब्द इंट्रोगेटिव्ह ऍडवर्ब मध्ये येतो. सो इंट्रोगेशन म्हणजे क्वेश्चन करणे, ओके, प्रश्न विचारणे. सो इंट्रोगेटिव्ह ऍडवर्ब मध्ये ऑलवेज एक क्वेश्चन मार्क असतो किंवा हे जे डब्ल्यू वाले प्रश्न असतात किंवा हाऊ हा प्रश्न असतो, तर ते कशामध्ये येतं, ते इंट्रोगेटिव्ह ऍडवर्ब मध्ये येतं. नेक्स्ट आता वर्ड्स दिलेले आहे त्याच्यामध्ये वेन, वेअर, वाय, हाऊ, परत हाऊ इथे डबल वेळ आलाय. ऑफन, हाऊ ऑफन, सॉरी हा हा पूर्ण एक शब्द आहे, हा ऑफन वरती आला पाहिजे. सो हाऊ ऑफन जेव्हा असा प्रश्न आपण विचारतो म्हणजे किती वेळा असा क्वेश्चन मार्क येतो, तर तो परत इंट्रोगेटिव्ह ऍडवर्ब मध्ये येतो. हाऊ लॉंग, हाऊ फार, सो दिस ऑल कम्स अंडर इंट्रोगेटिव्ह ऍडवर्ब. सो आठवा आपला ऍडवर्ब आहे रिलेटिव्ह ऍडवर्ब किंवा संबंध दर्शवणारे क्रियाविशेषण रिलेटिव्ह. सो आता परत इथे आपण जसं प्रनाउन मध्ये शिकलोय किंवा ऍडजेक्टिव्ह मध्ये शिकलोय की जेव्हा कधीही असं येतं रिलेटिव्ह, सो आपण काय करतो, दोन क्लॉजेसला जॉईन करणारा शब्द जो असतो त्याला आपण म्हणतो रिलेटिव्ह ऍडवर्ब. ओके, इथे दोन क्लॉज ना जॉईन करतो. ओके, क्लॉज ह्याचा क्लॉज म्हणजे काय असतं, आपण हे ॲज आपण एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. Okay, you can go and watch the video. Example, this is the house where I was born. So this is the house. हा एक क्लॉज झाला. ओके, आणि I was born हा एक वेगळा क्लॉज झाला. सो वेअर हा शब्द या दोघा क्लॉजेसना जोडतोय, जॉईन करतोय. सो वेअर हा शब्द झाला रिलेटिव्ह ऍडवर्ब. नेक्स्ट एक्झाम्पल, I remember the day when we met. ओके, I remember the day आणि we met आणि when हा शब्द झाला रिलेटिव्ह ऍडवर्ब म्हणजे संबंध दर्शविणारे क्रियाविशेषण जो दोन्ही क्लॉजेसना जोडतोय. सो वेन हा शब्द काय करतोय, दोन्ही क्लॉजेसना जोडतोय. सो वेन हा शब्द झाला रिलेटिव्ह ऍडवर्ब. टेल मी द रिझन, टेल मी द रिझन यू लेफ्ट हा दुसरा क्लॉज आणि वाय हा शब्द आहे रिलेटिव्ह ऍडवर्ब. दिस इज आणि ही बिकेम सक्सेसफुल. हाऊ हा शब्द इथे झाला रिलेटिव्ह ऍडवर्ब. ओके, सो कधी कधी इथे शब्द पण किंवा शब्द एक क्लॉज आणि एक शब्द जॉईंट असू शकतात किंवा दोन सेंटेन्सेस जॉईन असू शकतात. एक शब्द आणि एक क्लॉज जॉईन करू शकतो हा ऍडवर्ब. ओके, सो नॉट नेसेसरी की ऑलवेज दोन क्लॉजेसच जॉईन होतील. इट कॅन बी पॉसिबल की एक शब्द आणि एक क्लॉज जॉईन होतोय किंवा दोन सेंटेन्सेस जॉईन होत आहेत. ओके, नेक्स्ट आहे नाइन्थ टाइप ऑफ ऍडवर्ब कंजंक्टिव्ह ऍडवर्ब्स किंवा जोडणारे क्रियाविशेषण. सो आता इथे कसं हे जे क्लॉजेस होते ते एक दुसऱ्यावर काय होते, डिपेंडेंट होते. ओके, निर्धारित होते. सो डिपेंडेंट होते इथे हे जे क्लॉजेस होते. बट इथे जे क्लॉजेस आहेत ते जर आपण सेपरेट केले तरीही त्यांचा एक मिनिंग असू शकतं. म्हणून हे एक दुसऱ्यावर निर्धारित क्लॉजेस नाही आहेत, एक दुसऱ्यावर डिपेंड नाही आहेत. जर असे क्लॉजेस आपण जॉईन केले तर तो जो जॉईन करणारा शब्द असतो अशा क्लॉजेसना त्याला आपण म्हणतो कंजंक्टिव्ह ऍडवर्ब्स किंवा जोडणारे क्रियाविशेषण. कंजंक्टिव्ह मीन्स कंजंक्शन मीन्स जोडणे. ओके, सो हावेवर ही फेल्ड. ओके, सो हावेवर ही फेल्ड, हावेवर हा शब्द झाला कंजंक्टिव्ह ऍडवर्ब. देअरफॉर वी लेफ्ट, परत देअरफॉर हा शब्द इथे कंजंक्टिव्ह ऍडवर्ब झाला. मोरओव्हर शी इज talented. Okay, nevertheless he continued. Okay, meanwhile the guests arrived. तोपर्यंत ते गेस्ट तिथे आलेले होते याचा अर्थ आहे. फर्दरमोर द वर्क वॉज कम्प्लिटेड म्हणजेच नंतर ते जे वर्क आहे ते कम्प्लीट झाले. सो असं स्टार्टिंगला जर असे शब्द असतील तर ते कंजंक्टिव्ह ऍडवर्ब्स मध्ये येतं. हेन्स द रिझल्ट इम्प्रूव्ड. सो हेन्स हा शब्द कंजंक्टिव्ह मध्ये पण येतो आणि तो इथे आपण शिकलो इथे पण येतो ऍडवर्ब ऑफ रिझन मध्ये आणि ऍडवर्ब ऑफ कंजंक्टिव्ह मध्ये. सो अकॉर्डिंग टू द जे सेंटेन्स आहे त्याच्या अकॉर्डिंग तो जो कॅटेगराइज होणार आहे. जर तो रिझन सांगत असेल तर तो कशामध्ये जाणार आहे, ऍडवर्ब ऑफ रिझन मध्ये जाणार. आणि जर तो इथे दोन इंडिपेंडेंट क्लॉजेस जॉईन करते तो कंजंक्टिव्ह ऍडवर्ब मध्ये येणार. अदरवाइज यू विल फेल, नाहीतर तुम्ही फेल होणार. सो अदरवाइज हा शब्द परत
कंजंक्टिव्ह ऍडवर्ब मध्ये येतो. सो असे शब्द जेव्हा येतात, हावेवर, देअरफॉर, मोर ओव्हर, नेव्हरथलेस, मीनवाईल आणि फर्दर मोर, हेन्स अँड अदरवाईज, सो हे शब्द येतात कंजंक्टिव्ह ऍडवर्ब मध्ये. नेक्स्ट, आता इथे वर्ड्स दिलेले आहेत, कॉमन वर्ड्स जे मोस्टली विचारतात किंवा मोस्टली ह्या कॅटेगराइज होतात या टाइप ऑफ ऍडवर्ब मध्ये, कंजंक्टिव्ह ऍडवर्ब मध्ये. हावेवर, देअरफॉर, मोरओव्हर, नेव्हरथलेस, दस, हेन्स, दस हा रिझन मध्ये पण येतो, ऍडवर्ब ऑफ रिझन मध्ये. अदरवाईज, कन्सिक्वेंटली, मीनवाईल अँड फर्दर मोर हे शब्द याच्यामध्ये येतात. ओके, सो आता पोझिशन बघूयात, ऍडवर्ब हा कुठे येतो, ह्याचं पोझिशन काय असतं. ओके, सो याचं पोझिशन कधी कधी ऍडवर्ब हा बिगिनिंगला येतो, जसं आपण वेन म्हणतो. सो यस्टरडे आय मेट, कधी, यस्टरडे. सो यस्टरडे हा पहिला आलेला आहे, जो ऍडवर्ब आहे तो वाक्याच्या पहिल्याच पोझिशनला आलेला आहे, फर्स्ट पोझिशन. सो तो पोझिशन म्हणजे तो बिगिनिंग पोझिशनला पण येऊ शकतो, म्हणजे फर्स्ट नंबरलाही येऊ शकतो हा जो ऍडवर्ब आहे. सो फॉर्च्युनेटली नोबडी वॉज हर्ट. ओके, सो फॉर्च्युनेटली हा शब्द ऍडवर्ब आहे आणि तो वाक्याच्या सगळ्यात आधी, सगळ्यात पहिल्या नंबरला आहे, सो तो बिगिनिंग मध्ये आहे. मिडल म्हणजे मध्ये असू शकतं. शी ऑलवेज स्टडीज, सो हाऊ ऑफन, ऑलवेज, ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी मध्ये. नेक्स्ट, ऑलवेज हा शब्द इथे ऍडवर्ब झाला, म्हणजेच मध्ये आला. ही हॅज ऑलरेडी लेफ्ट, ऑलरेडी म्हणजे कधी, याचं येतं ऍडवर्ब ऑफ टाइम. सो ऑलरेडी म्हणजे कधीच निघून गेला. सो ऑलरेडी हा ऍडवर्ब आहे आणि वाक्याच्या मध्ये आलेला आहे, म्हणजेच ह्या ऍडवर्बचं जे पोझिशन आहे ते मिडल मध्ये, म्हणजे वाक्याच्या मध्येही असू शकतं. दे नेव्हर चीट, अगेन फ्रिक्वेन्सी, ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. सो नेव्हर कशामध्ये आहे, फ्रिक्वेन्सी मध्ये, ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी मध्ये येतं आणि या वाक्याच्या मधोमध आहे ते, सो मिडल पोझिशन मध्ये आहे हा ऍडवर्ब. सो एंड मध्ये कसं असतं, एंड मध्ये एंड, शी डान्स्ड ग्रेसफुली. सो इथे लास्टला आलाय ग्रेसफुली. ओके, सो पहिला जो वर्ब आपण शिकलो होतो तो, ही केम यस्टरडे. ओके, कधी आला, यस्टरडे. परत शेवटी आहे, दे वेटेड आउटसाइड, सो ऍडवर्ब ऑफ प्लेस. ओके, सो हे परत आपण इथे बघू शकतो, ह्या वाक्यांमध्ये जो ऍडवर्ब आहे, जो दिलेला आहे, तो कुठे येतोय, वाक्याच्या शेवटी येतोय. सो त्याचं पोझिशन कुठेही असू शकतं. ऍडवर्बचं पोझिशन बिगिनिंग मध्ये असू शकतं किंवा मिडल मध्ये असू शकतं, मध्येही असू शकतं किंवा एंड मध्ये, वाक्याच्या एंडलाही असू शकतो. सो ऍडवर्ब हा कुठेही येऊ शकतो. ओके, नाव आपण ऍडजेक्टिव्ह फॉर्म कसं करू शकतो, ऍडवर्ब फॉर्म कसं करू शकतो. जर तुम्हाला एक ऍडजेक्टिव्ह दिला असेल आणि आपण त्याचा ऍडवर्ब कसं बनवायचं. सो जसं की स्लोचा झाला, स्लोचा होतं स्लोली, क्विकचा होतो क्विकली म्हणजे फास्ट, केअरचं होतं केअरफुली, डबल एल वाय, हॅपी हॅपीली, पोलाइट पोलाइटली, ब्रेव ब्रेवली, लाऊड लाऊडली, ब्युटिफुल ब्युटिफुली, ऑनेस्ट ऑनेस्टली अँड क्वाईट क्वाईटली. सो जेव्हा कधी आपण हे ऍडजेक्टिव्ह असे दिले असतील आणि त्याच्यासमोर जेव्हा आपण एल वाय ऍड करतो तर तो ऍडवर्ब होतो. नॉट नेसेसरी की सगळ्या शब्दांसमोर हे पॉसिबल आहे, जे दिलेले शब्द आहेत त्याच्यासमोर आपण एल वाय ऍड करू शकतो. सो लिमिटेड वर्ड्स आहेत ज्याच्या समोर आपण एल वाय ऍड केल्यावर तो ऍडवर्ब होतो. ओके, तुम्ही हे नोट डाऊन करू शकता हे वर्ड्स. नाव इम्पॉर्टंट ऍडवर्ब. सो मोस्टली हे सगळे ऍडवर्ब्स विचारलेले असतात. सो हे खूप जास्त इम्पॉर्टंट काही ऍडवर्ब्स मी फाइंड आउट केलेले आहेत, जे खूप थोडी रिसर्च करून फाइंड आउट केलेले ऍडवर्ब्स आहेत, ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या, हे महत्वाचे आहेत. स्लो स्लोली, क्विक क्विकली, केअरफुल केअरफुली, हॅपी हॅपीली, पोलाइट पोलाइटली, ब्रेव ब्रेवली, लाऊड लाऊडली, ब्युटिफुल ब्युटिफुली,
ऑनेस्ट, ऑनेस्टली आणि क्वाईट, क्वाईटली. सो मागे जो टेबल होता ना त्याचेच ऑलमोस्ट सेम वर्ड्स आहेत, पण हे खूप जास्त इम्पॉर्टंट ऍडवर्ब्स आहेत जे फ्रिक्वेंटली किंवा असे विचारले जातात. ओके, सो इम्पॉर्टंट आहेत, नोट डाऊन करा. नेक्स्ट आहे, आता आपण इतकं कन्सेप्ट बघितले काय आहे काय नाही ऍडवर्ब मध्ये, इतके टाइप्स ऑफ ऍडवर्ब्स बघितले, तर त्याचं जे आपल्याला किती कन्सेप्ट कळाली हेही आपल्याला समजलं पाहिजे, राईट? सो हे काही क्वेश्चन्स दिलेले आहेत जे तुम्हाला आयडेंटिफाय करायचे आहेत की ते कोणता टाइप ऑफ वर्ब आहे. त्यामधला जो ऍडवर्ब आहे पहिला तो शब्द आपल्याला प्रश्न विचारून, त्याचा जो पर्टिक्युलर प्रश्न आहे तो विचारून तो शब्द आपल्याला कॅटेगराईज करायचा आहे आणि मग ते कोणत्या टाइप ऑफ ऍडवर्ब मध्ये येतं हे आपल्याला नोट डाऊन करायचं आहे. सो आय विल गिव्ह यू 1 मिनिट. तर ह्या 1 मिनिट मध्ये तुम्ही सगळे जे दिलेले सेंटेन्स आहे ते नोट करा किंवा जे फास्ट लिहून घ्या आणि त्याच्यानंतर ते सगळे किंवा उत्तर लिहून घ्या तुमच्या बुकमध्ये की ह्याचं उत्तर काय येत असेल आणि मग आपण रिचेक करूया सोबत की ह्याचं उत्तर काय येत आहे. ओके, सो आय विल गिव्ह यू 1 मिनिट. 1 मिनिट मध्ये हे सगळे उत्तर लिहून घ्या. ओके, सो आय होप तुमचे सगळे आन्सर्स लिहून झाले असतील आणि तुम्हाला हे क्लॅरिटी आली असेल की कोणता कन्सेप्ट कोणत्या अंडर जातं, कोणत्या कॅटेगरीच्या अंडर जातं आणि त्याच्यामध्ये कोणता प्रश्न विचारायचा असतो आणि कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे आयडेंटिफाय तुम्ही केलंच असाल. ओके, सो लेट अस हॅव अ ग्लॅन्स, एक ग्लॅन्स घेऊयात सगळ्या टाइप ऑफ ऍडजेक्टिव्ह कडे. ओके, ऍडजेक्टिव्ह 1 होतं की जेव्हा कधीही आपल्याला रीत दिसते त्याच्यातून, म्हणजे हाऊ या प्रश्नाचं, कसं या प्रश्नाचं उत्तर मिळतं, तर आपण त्याला ऍडवर्ब ऑफ मॅनर म्हणतो. तर त्याच्यामध्ये असे शब्द येतात पोलाइटली, सॉफ्टली, लाऊडली, स्लोली. ओके, नेक्स्ट होतं ऍडवर्ब ऑफ प्लेस, जिथे आपल्याला वेअर ह्या प्रश्नाचं उत्तर मिळतं, म्हणजेच ह्याच्यावरून आपल्याला जागा कळते, स्थान कळतं, राईट? सो ते येतं ऍडवर्ब ऑफ प्लेस मध्ये. नेक्स्ट होतं ऍडवर्ब ऑफ टाइम. सो इथे आपल्याला यस्टरडे, टुडे, ओके, टुमॉरो किंवा नाव, अर्ली, देन, रिसेंटली हे शब्दाचं आपल्याला येत होते ह्याच्यामध्ये, ह्या कॅटेगरीमध्ये ऍडवर्ब ऑफ टाइम मध्ये. नेक्स्ट होता फोर्थ ऍडवर्ब होता ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. सो याच्यामध्ये आपल्याला वारंवारता कळत होती की एक गोष्ट किती वेळा, कधी किती वेळा होत आहे हे आपल्याला त्याची वारंवारता ह्याच्यामधून कळत होतं, जसं की ऑलवेज, युजली, ऑफन, रेअरली, नेव्हर, समटाइम्स, फ्रिक्वेंटली, जनरली, ओकेजनली किंवा हार्डली. नेक्स्ट होता ऍडवर्ब ऑफ डिग्री, म्हणजेच किती. सो व्हेरी, टू, ऑलमोस्ट, कम्प्लिटली, क्वाइटली, एक्स्ट्रीमली, नियरली, ऍब्सोल्युटली, पार्टली आणि टोटली हे सगळे शब्द ऍडवर्ब ऑफ डिग्री मध्ये येतात, जे आपल्याला हाऊ मच या प्रश्नाचं उत्तर देतात. नेक्स्ट होतं, हे याच्यातले शब्द होते ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी मधले.
सो ऍडवर्ब ऑफ रिझन आपल्याला वाय हा कळतो ह्याच्यामधून, जसं देअर फॉर, हेन्स, थस, कॉन्सिक्वेंटली, अकॉर्डिंगली हे शब्द त्याच्यामध्ये कॅटेगराईज होतात. नेक्स्ट इंटरोगेटिव्ह मध्ये आपल्याला माहिती आहे हे जास्त बघण्याची गरजही नाही आहे. आपल्याला क्वेश्चन मार्क दिसला की आपण स्ट्रेट अवे इंटरोगेटिव्ह या ऑप्शनला टिक करणार. नेक्स्ट होता रिलेटिव्ह ऍडवर्ब, ज्याच्यामध्ये असे शब्द येतात मध्ये दोन क्लॉजेसच्या मध्ये आणि ते दोन क्लॉज जे डिपेंडेंट आहेत एक दुसऱ्यावर ते जॉईन करतात. नेक्स्ट होता कंजंक्टिव्ह ऍडवर्ब, ज्याच्यामध्ये एक शब्द किंवा दोन क्लॉजेस होतो, त्या पहिला तो शब्द येतो आणि मग तो वाक्य येतं किंवा ते क्लॉज येतं, जसं हाऊएव्हर, देअरफॉर, मोरओव्हर, नेव्हरदलेस, मीनवाईल, फर्दर मोर, हेन्स, अदरवाईज हे सगळे शब्द कंजंक्टिव्ह ऍडवर्ब मध्ये येतात. सो आपण त्याच्यानंतर त्याची पोझिशन बघितली, ते कुठेही येऊ शकतं, बिगिनिंग, मिडल अँड एंड मध्ये. आपण हे इम्पॉर्टंट ऍडवर्ब्स पण बघितले. ओके, सो आता आपण ह्याला कॅटेगराईज करूयात. शी डान्स्ड ग्रेसफुली. डान्स्ड नाचणे हा वर्ब झाला, क्रियापद झाला. ग्रेसफुली हे कशामध्ये येतं? ऍडवर्ब ऑफ मॅनर मध्ये. कशी, हाऊ, हाऊ या प्रश्नाचं उत्तर मिळतंय, राईट. सो इथे हाऊ या प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळतंय, म्हणून आपण ह्याला कशामध्ये कॅटेगराईज करणार आहोत? ऍडवर्ब ऑफ मॅनर. ऍडवर्ब ऑफ मॅनर. नेक्स्ट आहे ही अराइव्ड यस्टरडे. अराइव्ड म्हणजे आला आणि यस्टरडे म्हणजेच काल. सो काल, वेन या शब्दाचं उत्तर आपल्याला मिळतंय कधी. सो ऍडवर्ब ऑफ टाइम. ऍडवर्ब ऑफ टाइम. नेक्स्ट आहे दे सर्च्ड एव्हरीवेअर. सो कुठे? एव्हरीवेअर म्हणजे सगळीकडे. कुठे? वेअर. वेअर म्हणजेच कुठे या शब्दाचं उत्तर मिळतंय. सो ऍडवर्ब ऑफ प्लेस. ऍडवर्ब ऑफ प्लेस. नेक्स्ट आहे ही ऑलवेज वेक अप अर्ली. ओके, ही ऑलवेज वेक्स अप, ऑलवेज वेक अप अर्ली. सो कधी उठतो तो? अर्ली. ओके, सो वेन अर्ली म्हणजेच लवकर. सो अगेन ऍडवर्ब ऑफ टाइम. ऍडवर्ब ऑफ टाइम, राईट. नेक्स्ट आहे द सूप इज व्हेरी हॉट. जो सूप कसा आहे? खूप जास्त गरम आहे. सो फ्रिक्वेन्सी सांगतंय आपल्याला, राईट, ते किती गरम आहे, राईट. सी द व्हेरी, इथे आपण एक असा सेम एक्झाम्पल बघितलं होतं. या इथे सॉरी, डिग्री. ऍडवर्ब ऑफ डिग्री. हाऊ मच हे कशामध्ये येतं? किती हे. व्हेरी हा शब्द डिग्री मध्ये येतो. सो नॉट फ्रिक्वेन्सी बट डिग्री. हाऊ मच इज द टी हॉट? व्हेरी हॉट. सो हाऊ मच या शब्दाचं जेव्हा आपल्याला उत्तर मिळतं तर ते येतं ऍडवर्ब ऑफ डिग्री मध्ये. नेक्स्ट आहे वी शॅल मीट टुमॉरो. टुमॉरो वेन कधी. टाइम कळतोय, सो ऍडवर्ब ऑफ कधी भेटायचंय? उद्या. सो ऍडवर्ब ऑफ टाइम. उद्या हा शब्द टाइम झाला, सो ऍडवर्ब ऑफ टाइम. ही रेअरली मिसेस क्लास. सो रेअरली झाली फ्रिक्वेन्सी, म्हणजेच कधीतरीच तो क्लास मिस करतो. सो कधीतरी म्हणजे हाऊ ऑफन. ऑफन या शब्दाचं उत्तर मिळतंय. सो ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. नेक्स्ट आहे कम इनसाइड. सो कुठे या? वेअर. इनसाइड म्हणजेच आतमध्ये. वेअर म्हणजेच प्लेस, जागा. सो ऍडवर्ब ऑफ प्लेस. ऍडवर्ब ऑफ प्लेस. आता तुम्हाला डिफरन्शिएट करता इझी गेलं पाहिजे, राईट. आणि तुमचे आय होप तुमचे जे काही उत्तर आले असतील तेही बरोबर असतील. जर नसतील बरोबर आले, सो गो बॅक आणि परत एकदा हा व्हिडिओ रिवाइंड करा आणि बघा कन्सेप्ट क्लिअरली, सो दॅट तुम्हाला एक क्लॅरिटी येईल. अँड देन ट्राय टू आन्सर इट. फक्त कॉपी नका करू. तुमचे जेव्हा तुम्ही स्वतः इंडिपेंडेंटली याचं उत्तर द्याल ना, तेव्हा तुम्हाला समजेल की माझे कन्सेप्ट कुठपर्यंत क्लिअर आहेत. सो गो बॅक आणि परत तुम्ही रिवाइज करा हे सगळे कन्सेप्ट आणि मग उत्तर द्या. ओके, फक्त छापू नका उत्तर. आपल्याला ग्रामर रट्टा नाही मारायचं आहे.
वी डोंट बिलीव्ह इन रट्टा. आपल्याला कन्सेप्ट व्यवस्थित शिकायचे आहेत, आपल्याला रूल्स व्यवस्थित रट्टा नाही मारायचा आहेत, आपल्याला व्यवस्थित कन्सेप्ट कुठे काय यूज होतं हे शिकायचं आहे. सो तुम्हाला कन्सेप्ट कळले पाहिजे. सो गो बॅक आणि परत सगळे बघा. शी अँसर्ड पोलाइटली. सो हाऊ डिड शी आन्सर? पोलाइटली. सो इथे मॅनर कळतंय. हाऊ ह्या शब्दाचं आपल्याला उत्तर मिळत आहे पोलाइटली. सो ॲडवर्ब ऑफ मॅनर. द ट्रेन रीच्ड लेट. वेन डिड इट रीच्ड? वेन म्हणजेच टाइम, केव्हा. सो ॲडवर्ब ऑफ टाइम. ॲडवर्ब ऑफ टाइम. 11th सेंटेन्स. द चाइल्ड स्लेप्ट पीसफुली. आता आपण हा ऑलरेडी प्रॅक्टिस केलेला आहे. सो हाऊ डिड द चाइल्ड स्लीप? कसं झोपलेलं आहे ते बाळ? पीसफुली म्हणजे शांतपणे. सो ॲडवर्ब ऑफ मॅनर. ॲडवर्ब ऑफ मॅनर. दे हॅव ऑलरेडी फिनिश्ड. सो ऑलरेडी म्हणजेच कधीच त्यांचं झालेलं आहे. अगेन वेन डिड दे फिनिश? दे फिनिश्ड ऑलरेडी. अगेन ॲडवर्ब ऑफ टाइम. ओके. 13th सेंटेन्स. ही ऑलमोस्ट वन द रेस्ट. ऑलमोस्ट. ओके, म्हणजे तो ऑलमोस्ट जिंकतच होता. सो ऑलमोस्ट आय गेस हे येतं डिग्रीमध्ये. लेट अस अगेन कन्फर्म. आपल्याला येस डिग्रीमध्येच येत आहे. सो ॲडवर्ब ऑफ डिग्री. हाऊ मच कळतंय ना आपल्याला त्याच्यामधून. सो हाऊ मच या शब्दाचं उत्तर कळतंय. सो डिग्री. ॲडवर्ब ऑफ डिग्री. स्टँड नियर बाय. वेअर? नियर बाय, जवळपास, जवळ उभे राहा असं. वेअर? नियर बाय. सो ॲडवर्ब ऑफ प्लेस. ॲडवर्ब ऑफ प्लेस. नेक्स्ट आहे 15th अँड लास्ट वन. द टीचर स्पोक काइंडली. सो हाऊ डिड शी स्पीक काइंडली? हाऊ? काइंडली. सो ॲडवर्ब ऑफ मॅनर. ॲडवर्ब ऑफ मॅनर. जर तुमचे उत्तर जसे मी लिहिलेले आहेत तसेच आहेत. सो कॉंग्रॅच्युलेशन, तुम्हाला सगळे कन्सेप्ट क्लिअर झालेले आहेत आणि तुम्ही यू कॅन मूव्ह अहेड आणि अजून तुम्ही एक्स्ट्राचे जे सेंटेन्सेस आहेत ते तुम्ही जाऊन प्रॅक्टिस करू शकता. आणि जर तुम्हाला ह्याचे उत्तर थोडेही चुकीचे आले असतील तर अगेन इट्स ओके. तुम्ही फक्त जे लिहिलेलं आहे ते रिवाइज करू शकता. आणि तुमचे मॅक्सिमम 15 पैकी मोर दॅन 6, 7, 10 वगैरे असे चुकीचे झाले असतील. सो गो बॅक, परत सगळे कन्सेप्ट नीट बघा आणि परत प्रॅक्टिस करा. ओके. सो आय होप तुम्हाला सगळे कन्सेप्ट मी खूप जास्त इझी वेमध्ये आणि डिटेल्ड वेमध्ये विथ लॉट ऑफ एक्झाम्पल्स सांगितलेले आहेत आणि तुम्हाला कळाले असतील तर मला नक्की कळवा. आणि नसेल कळालं तरीही तुम्ही आम्हाला जे काही कमेंट सेक्शनमध्ये आहे कळवू शकता. नॉट नेसेसरी की तुम्हाला कळालं असेल तरच तुम्ही कमेंट करू शकता. जर तुम्हाला नसेल कळालं तरी तुम्ही आम्हाला कळवू शकता. ओके. जर तुम्हाला नाही आवडत तर तुम्ही डिसलाईकही करू शकता. नो प्रॉब्लेम. ओके. सो वी आर वी टेक इट व्हेरी ओपनली. सो नो प्रॉब्लेम. आम्हालाही इम्प्रूव्ह व्हायचं आहे डे बाय डे, राईट. सो देर इज नथिंग रॉंग इन इम्प्रूव्हमेंट. सो आय होप तुम्हाला आजचं कन्सेप्ट व्यवस्थित कळालं असेल आणि थँक्यू फॉर वॉचिंग. आणि लाईक करा, शेअर करा. तुम्हाला कन्सेप्ट जर व्यवस्थित कळाला असेल तर पुढेही अजून खूप मुलांना त्याची मदत होते. सो त्याला शेअरही करा. सो थँक्यू.